जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9वा गुण रूप नाम समास 6वा गुण रूप निरूपण नाम श्रीराम समर्थ। आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। आता आपल्याला समर्थांनी आतापर्यंत काय सांगितलं हो? पिंड व ब्रह्मांड यामधील सारखेपणाबद्दल समर्थ आपल्याला काय पुढे सांगतायत बघा। मूळच्या निर्गुण व निराकार अशा परब्रह्मातून माया काय झाले निर्माण झाली आणि तिच्यातून अनुक्रमे त्रिगुण तीन त्रिगुण कोणते सत्वगुण रजगुण तमोगुण व पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते स्पष्ट होत गेली। त्यांच्या मिश्रणातून पुढे आपण पाहतो तो विश्व विस्तार झाला। म्हणजे आपल्याला माहिती आहे या त्रिगुणातून आणि पंचमहाभूतांपासूनच काय झालाय हा विश्व विस्तार झालाय आणि तो सतत काय असतो बदलत असतो। तरीही त्याच्या मुळाशी जो एक म्हणजे त्यांच्या मुळाशी जे एकमेव तत्व आहे ते मात्र काय असते नित्य असते। इतर जी अनेक तत्वे आहेत ती ब्रह्मांडातल्या अणुरेणूंमध्ये आहेत। स्थूल असो की सूक्ष्म असो प्रत्येक वस्तू त्रिगुणात्मक व पंचभौतिक आहे। म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी या वाक्यप्रचाराचे स्पष्टीकरण काय आहे असे का हो? कारण ब्रह्मांडातील पिंड आणि ब्रह्मांडामध्ये सारखेपणा कशाचा असेल तर कशाचा आहे हो? तर या तीन त्रिगुणांचा आणि पंचमहाभूत जे पिंडात पण आहेत आणि ते काय आहेत ब्रह्मांडात पण आहेत। आणि हे पिंड हा काय आहे हो अंश आहे त्या ब्रह्मांडाचा काय आहे हो अंश आहे। आपल्याला पिंडी ते ब्रह्मांडी समर्थ म्हणतात यात किती साम्य आपण गेल्या समासात पाहिलंय। समर्थांना काय सांगायचंय आपण ऐकलंय। आता पुढे ऐकूया। आकाश जैसे निराकार म्हणजे काय हो आकाश जसं निराकार आहे तसंच ब्रह्म पण आहे। तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय आकाश जसं निराकार आहे तसं ब्रह्म आहे आणि आकाशात जसा वायू उत्पन्न होतो तशी आकाशात मूळ माया उत्पन्न होते। लक्षात घ्या तशी काय उत्पन्न होते मूळ माया उत्पन्न होते। हे दासबोधी असे बोलिले ज्ञानदशके प्रांजळ केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक। आता काय हे दासबोधी असे बोलिले हे कुठं सांगितले हे दासबोधात सांगितलेलं आहे व ज्ञानदशकात काय केले हो स्पष्ट केलं आहे। त्या ठिकाणी मूळ मायेत पंचभूते आहेत असे सांगितले आहे। म्हणजे निराकार आकाशात जसा वायूचा विकार तशी निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया हे मागे स्पष्ट सांगितले असून मूळ मायेतच पंचभूतिक दाखवले आहे। म्हणजे कुठं दाखवले समर्थांनी समर्थ काय म्हणले हे दासबोधातील ज्ञानदशकामध्येच काय झाले आम्ही सांगितलेलं आहे। हे होऊन गेले कशाचं हे दासबोधी काय आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। म्हणजे मूळ माया कशी निर्माण झाली हे आम्ही दासबोधामध्ये ज्ञानदशकातच काय केले सांगितलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की या पंचभूतांपासूनच ही मूळ माया काय झालेली आहे निर्माण झालेली आहे। तेथे जाणीव तो सत्वगुण मध्य तो रजोगुण नेणी व तमोगुण जाणीजे श्रोती। आता इथं काय समर्थ सांगतायत बघा। तेथे म्हणजे मायेमध्ये काय मूळ मायेतच काय हो जाणीव म्हणजे सत्वगुण जाणीव म्हणजे सत्वगुण नेणीव म्हणजे तमोगुण आणि ह्या दोन्हींचा मध्य जाणीव आणि नेणीव थोडी थोडी असते म्हणजे रजोगुण। रजोगुण कसा असतो बघा परमार्थात आपल्याला माहित आहे। सत्वगुण म्हणजे काय हो त्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव असते। तमोगुण म्हणजे नुसता क्रोध येतो भगवंत काय दिसत नाही। आणि रजोगुण काय हो भगवंत दिसत पण असतो आणि मुद्दाम नाटक बी करत असतो। रजोगुण कसा आहे दोन्ही डगरीवर हात ठेवून असतो। म्हणजे समर्थांना समजून घ्यायचं इथं
अद्वैत निरूपण पण आणि द्वैत निरूपण पण. तेथे जाणीव तो सत्वगुण. समर्थ काय म्हणतात, मूळ मायेत ज्याच्याकडे जाणीव असते त्याला सत्वगुण म्हणायचं, ज्याच्याकडे नेणीव असते त्याला रजोगुण काय ते तमोगुण म्हणायचं, आणि जाणीव नेणीव दोन्ही 50-50% असते त्याला रजोगुण म्हणायचं. सगळ्यात डेंजर रजोगुण. म्हणाल ते कैची जाणीव, तरी ऐका याचा अभिप्राव. पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था. आता तरी काय म्हणाल ते कैची जाणीव. जाणीव कशाला म्हणायचं मग? काय त्या ठिकाणी जाणीव कुठची आहे असे म्हणाल, म्हणजे जाणीव कुठली आहे असे म्हणाल तर त्याचा संबंध काय करा. समर्थ म्हणतात ऐका, पिंडातील महाकारण देहाची सर्व साक्षिणी तुर्या अवस्था आहे. म्हणजे देहाची तुर्या, आपल्याला सुसुप्ती तुर्या, ह्या देहाच्या ज्या अवस्था आहे, सूक्ष्म स्थूल सुसुप्ती तुर्या, म्हणजे तुर्या जी अवस्था भगवंतापर्यंत जाण्याची तयार होते ती अवस्था म्हणजे काय हो? पिंडातील महाकारण देहाची सर्व साक्षिणी तुर्या अवस्था म्हणजे काय हो? जाणीव. जाणीव म्हणजे काय? जाणीव म्हणजे काय हो? त्या भगवंताविषयी आपल्याला काय पाहिजे? जाणीव पाहिजे. म्हणजे जाणीव कुठं असते? म्हणजे हा महाकारण देह म्हणजे मूळ प्रकृती होय, म्हणून ते जाणीवेचे काय आहे? हे मूळ माया स्थान आहे. जाणीव कुठं हो? मनुष्यामध्ये जाणीव दिली ना. पशूंना जाणीव आहे का हो? म्हणजे मनुष्याजवळच काय आहे? जाणीव दिली. म्हणून काय सांगितलंय? म्हणाल ते कैची जाणीव, तरी ऐका याचा अभिप्राव. पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था. समर्थ काय म्हणतात, देहाला जी तुर्य अवस्था प्राप्त होते तीच काय हो? जाणीव होय. तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे, म्हणून ते जाणीवेचे अधिष्ठान आले. आता बघा समर्थ काय म्हणतात, तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे, म्हणजे त्याप्रमाणे मूळ प्रकृती म्हणजेच ब्रह्मांडाचा महाकारण देह होय, म्हणून त्या ठिकाणी काय आहे हो? जाणीवेचे अधिष्ठान आहे. ब्रह्मांडाचा महाकारण काय? मूळ प्रकृती म्हणजेच काय हो? ब्रह्मांडाचा महाकारण देह होय, आणि त्या ठिकाणी काय आहे? जाणीवेचं अधिष्ठान आहे. असो मूळ माये भितरी गुप्त त्रिगुण वास करी, स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुण क्षोभिणी. असो मूळ माये भितरी म्हणजे या मूळ मायेच्या अंतरी, म्हणजे मूळ मायेमध्ये 3 गुण गुप्तपणे लीन होऊन असतात. लक्षात घ्या, गुप्तपणे लीन होऊन असतात. कोणते 3 गुण? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. हे 3ही गुण प्रत्येक मूळ मायेत असतात, परंतु त्याचा वापर सद्गुरूंची कृपा झाली की बरोबर करता येतो. परंतु जोपर्यंत सद्गुरूंची कृपा नाही तोपर्यंत माणूस काय हो? कोणत्याही गोष्टीवरून त्याला राग येत असतो. रजोगुणी मनुष्य सगळ्यात डेंजर रजोगुणी. कळतच नाही माणसाला हा गुण कोणता येतो. असा कोण हो? रजोगुणी. म्हणजे मूळ मायेमध्ये हे 3 गुण काय असतात? गुप्तपणे लीन होऊन असतात. ते व्यक्त होण्याची जी संधी ती गुणक्षोभिणी किंवा गुणमाया होय. हे काय कुणाला ओळखता येतं हो? ज्यांना ज्ञान आहे त्यांनाच हे काय हो? 3 त्रिगुण ओळखता येतात, अन्यथा नाही. त्याला जाणीव पाहिजे. समर्थ काय म्हणतात? ज्ञान पाहिजे. सद्गुरूंचं काय पाहिजे? कृपाछत्र पाहिजे. त्यावेळेस आपल्याला हे 3 त्रिगुण काय होतात? ओळखता येतात. जैसा तृणाचा पोटरा कळा, पुढे उकलून होय मोकळा, तैसे मूळ माया अवलिळा गुणा प्रसवली. जैसा तृणाचा पोटरा कळा. काय सांगतायत समर्थ इथं? ज्याप्रमाणे गवताची पोटरी असते बघा, गवताच्या पोटरीला आलेले कणीस पुढे उमलून बाहेर पडते,
त्याप्रमाणे मूळ माया ही सहजच गुणांना काय झाली हो, प्रसवती झाली. म्हणजे काय, तृणाचा तृणाचा पोटरा आलेला कळा म्हणजे उमलण्यापूर्वीचे कणीस. पोटरा म्हणजे काय हो, गाभा, गर्भ. आणि पोटरा कळा म्हणजे जे गवताच्या पोटऱ्यात बघा एक कणीस असतं, त्याला काय म्हणतात, पोटरा कळा. आता पीक पोटऱ्यात आले ही शेतकऱ्यांची काय आहे, भाषा आहे. कणीस जसं काय होतं, उकलून बाहेर पडतं, तशी मूळ माया उकलून प्रगटतेस येऊन काय करते हो, स्वतःचं गुण प्रकटते. तिचं पण एक टायमिंग असतं. मूळ मायेचं काय असतं, एक टायमिंग असतं, स्वतःचे गुण दाखवण्याचं टायमिंग असतं. समर्थांना काय सांगायचं येतं, जैसा तृणाचा पोटरा कळा पुढे उकलून होय मोकळा, तैसी मूळ माया अवलिळा गुणा प्रसवली. ही तर समर्थांनी गवताच्या म्हणजे गवताला तुरा आलेला असतो, तो कसा बाहेर पडतो बघा, हळूच बाहेर पडतो. पोटऱ्यात आलं बघा, आपण म्हणतो बघा पोटऱ्यात कणीस आले म्हणजे काय, ते आवळून धरलेलं असतं वरती आणि ते हळूहळू असं काय होतं, मोकळं होतं. तसं मूळ माया काय हो, गुण दाखवायला सुरुवात करते. मूळ माया एकदम काय होत नाही, असे गुण दाखवत नाही. समर्थ म्हणतात काय होते, हळूहळू त्या पोटऱ्यातल्या कणसावाने काय करते, हळूहळू आपलं गुण ओकायला सुरुवात करते. म्हणजे काय, गुण दाखवायला सुरुवात करते. मूळ माया वायो स्वरूप ऐक गुणक्षोभिणीचे रूप, गुण विकार होताची अल्प गुणक्षोभिणी बोलीजे. मूळ माया वायू स्वरूप, मूळ माया कशी आहे हो, वायू स्वरूप आहे. आता गुणक्षोभिणीचे रूप काय करा, समर्थ म्हणतात ऐका. थोडं बहुत गुणांचा विकार झाला की त्याला काय हो, गुणक्षोभिणी म्हणतात. म्हणजे थोडासा जरी गुणांचा, ह्या त्रिगुणांच्या कुठल्या जरी गुणांचा काय झाला, थोडासा विकार झाला तर तिला काय म्हणतात, गुणक्षोभिणी. आता वायू स्वरूप मूळ मायेचे अधिक व्यक्त स्वरूप म्हणजे काय हो, गुणमाया होय. आता हे आपण हे सगळं मायेचं पाहिलेलं आहे, ज्ञानदशकामध्ये पाहिलेलं आहे. परत समर्थ श्रवण करून देतात आपल्याला. का हो, कारण का आपल्याला पुन्हा पुन्हा ते श्रवण करावं लागतं, जेणेकरून आपल्याला काय करायचंय, सुटायचंय. या 84च्या फेऱ्यातून सुटायचंय. आणि 84च्या फेऱ्यातून सुटायचं म्हटलं की सद्गुरू आज्ञा पाहिजे आपल्याला, बरोबर ना. म्हणजे सद्गुरूंची साथ पाहिजे आपल्याला, श्रवण पाहिजे. श्रवणाशिवाय आपण काय होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही त्या 84च्या फेऱ्याला. कारण का हो, हे जे गुण आहेत, जे विकार आहेत, षडविकार, ते आपल्याला काय करतात, फसवतात, वेळोवेळी फसवतात. मग समर्थ आपल्याला दाखवून देतात की बाबा नको, हे चुकतंय, इथं थांबलं पाहिजे, हे आपले गुण थांबवले पाहिजे. समर्थांना अभिप्रेत कोणता आहे हो, 4था गुण पाहिजे, शुद्ध सत्वगुण पाहिजे. मायेकडं कोणता गुण पाहिजे, शुद्ध सत्वगुण. आणि तो येण्यासाठी माया रजोगुणी समर्थां देवाकडं सुद्धा माणसं काय हो, खूप काय असतात. म्हणजे माणूस एवढा रजोगुणी आहे असतानाच गुण मूळ माया कशात, रजोगुणात झालं. म्हणजे सगळ्यात जास्त जर गुण असेल माणसाकडे तर रजोगुण असेल. आता यावरून एक भाग आठवला, मूळ माया वायू स्वरूप ऐक गुण शोभिनीचे रूप, गुण विकार होताचे अल्प गुण शोभिनी बोलीजे. आता माणसं गुण दाखवायला सुरुवात करतात. एकदा काय केलं देवाला, आता देवाने एका शेतकऱ्याला खूप अडचण होती म्हणून तो देवाचा खूप असा धावा करतो. देव त्याला प्रसन्न होतो आणि देव काय म्हणतो, ठीक आहे बाबा, ह्या वेळेस तुला पाऊस पाणी देतो. शेतकऱ्याने काय मागितलेलं असतं, देवा भरपूर असा पाऊस पाणी होऊ दे, म्हणजे मी तुला काय करीन, जे काय माझ्या शेतात पिकेल ना त्याचा तुला पाहिजे तो भाग देईन. आता देवाने मागितला पिकाचा, अगोदर देव मागायचा बरं का. देव म्हटला ठीक आहे, मला ह्या वेळेस खालचा भाग दे. शेतकरी एवढा रजोगुणी शेतात काय पेरतो, भुईमूग, भुईमुगाच्या म्हणजे भुईमूग पेरतो. काढणीला आल्या म्हणजे देवाने वरचा भाग मागितला होता, वरचा धान्याच्या वरचा भाग मागितला. मग शेतकरी काय पेरतो, जमिनीत भुईमूग पेरतो. खालच्या शेंगा सगळ्या शेतकरी घेतो आणि वरचा पाला देवाला म्हणतो नाही. आता
देव म्हणला बर ठीक आहे, हा शेतकरी खूपच चॅप्टर आहे. बर देव म्हणला आता पुढच्या वेळेस मला आहे का नाही वरची कणसं दे, वरचा भाग दे, वरचा भाग. आता नाही पुढच्या वेळेस देव काय म्हणतो, पुढच्या वेळेस मला खालचा भाग दे. सॉरी चुकतंय सांगताना, थोडं समजून घ्या. देव काय म्हणतो की देवाला पहिल्या वेळेस वरचा भाग दिला, देव दुसऱ्या वेळेस म्हणतो मला खालचा भाग दे. त्यावेळेस शेतकरी स्वतःच्या शेतात बाजरी पेरतो, वरची कणस छाटून घेतो, देवाला काय देतो, खालचे बुडके देतो. ने बाबा तुला काय न्यायचंय ते खालचा भाग ने. आता देव म्हटला हा माणूस खूपच चतुर आहे, माझ्याही पुढचा आहे. मग देव काय म्हटला मला ह्या वेळेस काय पाहिजे, खालचा आणि वरचा दोन्ही भाग पाहिजेत. मग शेतकरी काय पेरतो शेतामध्ये, मका पेरतो आणि मधलं कणीस मोडून शेतकरी घेतो आणि देवाला म्हणतो घे खालचा भाग बी घे आणि वरचा भाग बी घे. म्हणजे मनुष्य किती रजोगुणी आहे बघा. समर्थ म्हणतात गुण दाखवतो, देवाला सुद्धा मनुष्य गुण दाखवतो वेळ आल्यावर. बघा देवाला जाऊ नये, काय देवाला कोणती वस्तू जाऊ नये म्हणून त्यानं काय केलं हो, चॅप्टरपणा केला. परंतु देव कसा आहे हो, दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे. तो म्हटला ठीक आहे बाबा, जयाचा जसा भावार्थ असेल त्याला ते तसं प्राप्त होईल. तुझा भावार्थ परमेश्वराला देण्याचाच नाही, त्यामुळे तू असं केलंस. ठीक आहे, बघू तुझ्याकडं पण. देव बघून बी घेतो, बरोबर का. परंतु देव कसा आहे व दिनाचा दयाळू आहे. देव म्हटला ह्या माणसाच्या नादी लागायला नको. म्हणजे मनुष्य किती आहे, काय आहे हो, या भागावरून आपल्याला समजतं की मनुष्य काय आहे, खूप काय आहे, रजोगुणी आहे. आता काय सांगितलं, मूळ माया वायू मूळ माया कशी आहे, वायूप्रमाणे आहे. आणि तिचे गुण शोभिनीचं रूप कसं आहे ते आपण आता पाहिलंच. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालीला स्वभाव, ते मातृकास ठाव शब्द झाला. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव, पुढे काय सांगितलं, गुणमायेपासून पुढे जाणीव म्हणजे काय व सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे काय हो रजोगुण जाणीव नेणीव असलेला, व नेणीव म्हणजे काय हो तमगुण, हे काय होतात उत्पन्न होतात. आणि ह्या तिघांच्या मिश्रणाने सृष्टीचा एकंदर काय हो स्वभाव बनला आहे. आणि त्या गुणांच्या ठिकाणी मातृका म्हणजे अक्षर, ह्याचे मूळ स्थान असा शब्द म्हणजे ध्वनी उत्पन्न झाला. म्हणजे ह्या गुणांच्या ठाई आकार उकार मकार अशा 3 असा शब्द म्हणजे ध्वनी काय झाला हो उत्पन्न झाला. आणि त्यामुळं काय हो काय सांगितलं, अशा प्रकारे काय झाला शब्द तयार झाला. कशामधून, या 3 गुणामधूनच. पुढे काय तयार झालाय हो, शब्द झाला तयार. तो शब्द गुण आकाशीचा, ऐसा अभिप्राव येतीचा, शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला. तो शब्द गुण आकाशीचा, तो काय आहे हो, आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे. तेथे ओम असा काय हो मात्रामय शब्द निर्माण झाला. अर्थात काय झालं, ते आकाश उत्पन्न झालं. आणि त्यापासून बाकीचे काय हो आपण पाहिले, मागच्या समासामध्ये पाहिले, आधी काय निर्माण झालं, आकाश झालं आणि नंतर ही बाकीची भूते झाली. असा यातील काय आहे आशय आहे या वाक्याचा. म्हणजे आशय काय आहे की अगोदर आकाश निर्माण झाले आणि नंतर त्याच्यापासून काय हो बाकीची जी पंचमहाभूतातली राहिलेली भूतं आहेत ती नंतर तयार झाली. शब्दामुळेच काय हो वेदशास्त्र उत्पन्न झाली. अर्थात आकाशापासून वायू आपण पाहिले, कशापासून काय तयार झाले आपल्याला माहिती आहे, काय हो आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी व पाण्यापासून पृथ्वी, असं क्रमाने काय झाले तो पंचभूते निर्माण झालेली आहेत. हे आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलंय गेल्या दशकामध्ये म्हणा आपल्याला हे श्रवण झालेलं आहे. समर्थांनी आपल्याला दासबोधामध्येच हे काय दिले हो सर्व श्रवण दिलेलं आहे. प्रत्येक अनुमान म्हणजे काय हो, आपण शंका जरी घेतली तरी प्रत्येक शंकेचं निरसन कुणी केले तर समर्थांनी केलेलं आहे. पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायोचा विकार, जाणीव नेणवेचा विचार वायूच करिता,
पंचभूते त्रिगुणाकार. आणि काय सांगितलंय, पंचभूते व 3 त्रिगुण मिळून काय तयार होते हो, अष्टदा प्रकृती. हा सगळा काय आहे, वायूचा विकार आहे. जाणीव व नेणीव ह्यांचा प्रकार सुद्धा वायूमुळेच होतो. म्हणजे रजोगुण कशामुळे होतो, वायूमुळेच होतो. वायू नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणीवेस ठाव वायू गुणे. म्हणजे वायू नसता तर समर्थ काय म्हणतात, वायू नसेल तर जाणीव कुठून येणार आहे, आणि जाणीव नसेल तर नेणीव तर कुठून येणार आहे हो. म्हणजे जाणीव असेल तिथं नेणीव असणं गरजेचं आहे. म्हणून वायूमुळेच काय आहे, जाणीव आणि नेणिवेचं काय आहे, अस्तित्व आहे. म्हणजे वायूच्या म्हणजे वायूमुळेच काय आहे व सत्वगुण, व जाणीव नाही म्हणून नेणीव तमोगुण, व उभय संगती रजोगुण असे 3ही गुण वायूच्या काय व चलनामुळेच काय व आपल्याला दिसून येतात. आणि वायू नसेल तर हे 3ही गुण आपल्याला दिसून येणार नाहीत. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा, जसं ब्रह्मांडात आहे तसं शरीरामध्ये पण आहे. बघा काय बघता तो, माणसाचा जीव गेला आहे कशावरून बघतात, नाकाला काय करतात, लावून बघतात की वारं चाललंय का. बघा म्हणजे काय, वायू आहे का, वायू असेल तरच हे 3 त्रिगुण असणार आहेत ना. वायू नसेल तर ह्या त्रिगुण, वायू शरीरामध्ये जर नसेल तर काय ह्या त्रिगुणांचा काय नाहीये, कायच उपयोग नाही ना. असून उपयोग आहे का. म्हणजे महत्वाचा काय आहे, वायू आहे. वायू चालू असेल शरीरामध्ये तरच हे 3 गुण दाखवू शकतो ना माणूस, सत्वगुण तमोगुण रजोगुण. वायूच जर नाही नसेल तर हे 3ही गुण जाऊच शकत नाही, दाखवूच शकत नाही. जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण, म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा. जेथे मुळीच नाही चळण म्हणजे काय सांगितलंय, जिथं म्हणजे मुळी चलनच नाही, चळनच नाही, तेथे जाणवीचे स्वरूप म्हणजे सत्वगुण कुठून दिसलो. जिथं काय नाही, जिथं मूळचंच काय नाहीये, चळनच नाही, तर तिथं काय होईल हो, सत्वगुण कुठून दिसेल. म्हणून जाणीव हा काय आहे हो, वायूचा गुण आहे. हे निश्चय करून काय कर समर्थ म्हणतात, समजून घ्या. नाहीतर काय हो, काय खरं नाही. जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण, म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा. म्हणून वायूला काय करायचंय, जाणून घ्यायचंय हो. कारण वायू नसेल शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे. बघा पक्षवात होतो म्हणजे काय होतं व नक्की, शरीरामधील वायू काय होतो, त्या भागातील वायू निघून जातो म्हणून तो पक्षवात. पक्षवात म्हणजे काय, दुसरं तिसरं काय नाहीये. एका बाजू आपण काय म्हणतो, अर्धांग वायू झाला. अर्धांग वायू म्हणजे काय, अर्ध्या शरीरातून वायूनं साथ सोडली म्हणून तो अर्धांग वायू आहे. म्हणजे वायूला किती महत्व आहे हे समर्थ सांगतात. वायू नसेल तर काय आहे, वायू नसेल तर सत्वगुण रजोगुण तमोगुण आपल्याला पाहायला मिळणारच नाहीत. कारण काय हो, माणूस जिवंत कुठपर्यंत आहे, जोपर्यंत त्याचं काय ये जा चाललंय परब्रह्माचं म्हणजे आपल्याला माहिती आहे 21 वेळा जपा 21,000 वेळा तो जपा करत असतो श्वासोश्वास. आणि तो ज्या क्षणी बंद होतो त्या क्षणी माणसाला काय मृत घोषित केलं जातं. मग ज्या वेळेस वायू नसेल शरीरामध्ये त्यावेळेस हे 3 गुण असून तरी काय उपयोग आहे हो, काय दिसणार आहेत का ते गुण. म्हणून समर्थ काय म्हणतात की ह्या 3ही गुणांचं मूळ काय असेल तर हा वायू आहे. ह्या वायूला काय केलं पाहिजे, महत्व दिलं पाहिजे. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसून आले, स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे. आपण काय म्हणतो, एकापासून एक झाले म्हणजे काय सांगायचं इथं की जे त्रिगुण व पंचभूते म्हणजे 3 त्रिगुण आणि पंचभूते ही एकमेकापासून एक उत्पन्न झाली असं उगीच वरवर पाहता दिसून येते. पण वास्तविक
वायुरूपी मूळ मायेचे स्वरूप मुळातच 3 त्रिगुण व 5 भूते या आटांचे बनले आहे. म्हणजे काय सांगायचंय, हे जे शरीर आहे ही मूळ माया आहे, ती मुळातच कशापासून बनलेली आहे, या 3 त्रिगुण आणि 5 भूतांपासून बनलेली आहे. म्हणजे आकाशापासून वायू आपण बघितला मगाशी, पंचभूतांचा क्रम पाहिला, कोण कशापासून तयार होतं ते पाहिलं. मग असा पंचभूताचा क्रम दिसून येतो, पण 3 त्रिगुण व पंचभूते मिळून जी अष्टधा प्रकृती, तिचे स्वरूप मुळीच म्हणजे वायुरूप मूळ मायेच्याच ठिकाणी आहे. हे समर्थांना सांगायचंय. काय, या सर्वांचं मूळ कुठं आहे हो, वायुरूप मूळ मायेत आहे, हे समर्थांना म्हणायचं. या अष्टधा प्रकृतीला महत्त्व कधी येतंय, ज्यावेळेस ती मूळ मायात येतात त्यावेळेस. म्हणजे या सर्वांचं मूळ कुठं आहे, वायुरूप मूळ मायेत आहे. ऐसा हा मुळीचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, सांगता एकापासून एक उगमू, हेही खरे. ऐसा हा मुळीचा कर्दमू, काय सांगितलंय, असा हा, मुळात हे असे मिश्रण आहे. पुढे वर सांगितलेल्या क्रमाने ती तत्वे स्पष्ट होत गेली, म्हणून एकापासून एक झाले, हे म्हणणेही काय आहे हो, खरेच आहे. असा त्रिगुण पंचभूतांचा कर्दम मूळ मायेतच आहे, व जे बीजात आहे तेच काय हो, वृक्षात उमटते. हा आपल्याला माहिती आहे, जे बीजात असते तेच काय हो, वृक्षात उमटते. म्हणून सगळा जो कर्दम म्हणजे चिखल, कशाचा, त्रिगुण पंचभूतांचा कर्दम कशात आहे हो, मूळ मायेतच आहे. वायोचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला, तोही पाहता देखला कर्दमचू. काय म्हटले, वायोचा कर्दम बोलिला, म्हणजे काय सांगितलं इथं, वायोचा आपण काय म्हणतो, वायूचा कर्दम पूर्वी सांगितला, त्याच्यापासून अग्नी उत्पन्न झाला, त्याचा विचार केला तर तोही काय आहे हो, कर्दम रूपच आहे. अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दम रूपी. अग्नीपासून झाले आप, अग्नीपासून काय झाले हो, पाणी झालं, आणि तेही कसंच आहे हो, तेही कर्दम रूपच. समर्थ काय म्हणतात, अग्नीपासून आप झाले तेही कर्दम रूपच आहे, आणि त्याच्यापासून पृथ्वी झाली तीही काय हो, कर्दम रूपच आहे. म्हणजे काय हो, पंचभूतांचा कर्दम मूळ मायेतच असल्यामुळे पुढे जी आकाश, वायू, अग्नी, आप व पृथ्वी ही भूते झाली, त्या प्रत्येक भूतात इतर 4 भूतांचा काय आहे, अंतर्भाव असल्यामुळे 5ही भूते कर्दम रूप मिश्रित आहेत. हे आपण पाहिलंय, हे कुठं ऐकलेलं आहे, समासांमध्ये हे ऐकलेलं आहे, समास झालेला आहे आपल्याला. बघा त्यामध्ये काय हो, मूळ मायेमध्ये ह्या पंचभूतांचं काय हो, प्रत्येक म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या प्रत्येकांमध्ये आपण पाहिलंय. बघा पुन्हा पुन्हा समर्थ म्हणतात ना, सिंहावलोकन करायचं, म्हणजे काय, पाठीमागं पाहायचंय थोडं. म्हणजे आपण पाहिलंय या प्रत्येक, म्हणजे पृथ्वी घेतली तर त्या पृथ्वीमध्ये प्रत्येक बाकीच्या जे 4 राहिले त्यांचा पण अंश आहे. आकाश घेतला, आकाशामध्ये प्रत्येकाचा काय आहे, अंश आहे. असं समर्थांना काय सांगायचं, हा सगळा कर्दम स्वरूप, म्हणजे हा सगळा काय आहे, कर्दमच आहे. म्हणजे ह्या पंचमहाभूताचा काय आहे, हा कर्दमच आहे. ते एकमेकात मिसळलेलेच आहेत, ते सेपरेट नाहीच आहे, असं समर्थांना सांगायचंय. काय हो, प्रत्येकामध्ये प्रत्येकाचा अंश दडलेलाच आहे. येथे आशंका उठली, भूतास जाणीव कोठे देखिली, तरी भूतात जाणीव हे ऐकली नाही वार्ता. येथे आशंका उठली, काय समर्थ सांगतायत की इथं काय आली, लगेचच ह्या ठिकाणी आशंका उत्पन्न झाली की पंचभूतांमध्ये जाणीव कोठे दृष्टीस पडली, भूतात जाणीव आहे ही गोष्टच ऐकण्यात नाही. लक्षात घ्या, म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये जाणीव कुठून ऐकली,
आता बघा पुढं काय म्हणतायत, जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायोचे लक्षण, वायो अंगी सकळ गुण, मागा निरोपिले. जाणीव म्हणजे जाणते चळण. जाणीव म्हणजे काय हो? जाणीव म्हणजे जाणतेपणाचे चळण. तेच वायूचे काय आहे? स्वरूप आहे. वायूच्या अंगचे म्हणजे वायूच्या अंगी असणारे सगळे गुण पूर्वी काय केलेत? सांगितलेले आहेत. म्हणून आता पुढं काय सांगितलेले आहे बघा, मागा निरोपले. समर्थ म्हणतात वायूच्या अंगी काय काय गुण आहेत हे समर्थाने आपल्याला पाठीमागच सांगितलेलं आहे. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत, म्हणून या भूतात जाणीव असे. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, म्हणून काय सांगितलंय? जाणीव नेणीव मिश्रित. काय? जाणीव म्हणजे जाणतेपणाचे चळण. म्हणून म्हणजे काय सांगितलं इथं? म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालले पंचभूत, म्हणून या भूतात जाणीव असे. म्हणून काय म्हणतात समर्थ? सत्व रज तम मिळूनच सर्व पंचभूतांचा काय व व्यवहार चाललेला आहे. ह्याच कारणासाठी पंचभूतांमध्ये काय आहे? जाणीव आहे. कोठे दिसे कोठे न दिसे, परी ते भूती व्यापून असे, तीक्ष्ण बुद्धी करिता भासे, तूळ स्थूळ सूक्ष्म. काय म्हटलंय समर्थ बघा, कोठे दिसे कोठे न दिसे. कुठं दिसतंय कुठं दिसत नाही. ती जाणीव कोठे दिसते म्हणजे काय दिसते तर जाणीव. कुठं जाणीव दिसते कुठं दिसत नाही. कोठे सूक्ष्म आहे कोठे स्थूल आहे, पण ती सर्व भूतांमध्ये काय आहे? व्यापून आहे. ती नाही असे आपण काय म्हणू शकत नाही. खोल विचार करून पाहिले तर ती सूक्ष्म अगर स्थूल म्हणजे सूक्ष्म अगर स्थूल रूपाने काय होते आपल्याला समजून येते. जाणीव असते. जाणीव असत नाही असं कधीच होऊ शकत नाही. ती स्थूल रूपाने असू शकते किंवा सूक्ष्म रूपाने असू शकते. पंचभूते आकारली, भूती भूते कालवली, तरी पाहता भासली, एक स्थूळ एक सूक्ष्मे. पंचभूते आकारली म्हणजे काय सांगितलंय समर्थांनी इथं बघा, पंचभूत काय केली? आकारली. भूतांमध्ये पंचभूते मिसळून भूते आकाराला आली. तथापि विचार केला असता एक स्थूळ व एक सूक्ष्म अशी काय होतात? भासतात. काष्टी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना, जाणीव तैसी लक्षेना एकाएकी. काय सांगितलंय? काष्टी अग्नी दिसेना. काय दिसत नाही हो? काष्टामध्ये आपल्याला अग्नी दिसतो का? लाकडांमध्ये अग्नी दिसतो का? निरोध वायो भासेना, जाणीव तैसी लक्षेना एकाएकी. इथं काय सांगायचंय? समर्थ काय म्हणतायत बघा, वायोला विरोध असला म्हणजे तो भासत नाही. त्या प्रमाणे जाणीव काय होत नाही हो? दिसत नाही. निरोध वायो न भासे तैसी जाणीव न दिसे, न दिसे परी ते असे भूतरूपे. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय की वायूला विरोध असला म्हणजे तो भासत नाही. त्याप्रमाणे जाणीव दिसत नाही. ती दिसली नाही तरी ती काय असते हो? त्यामध्ये मिसळून असते. भूतांशी ती काय असते? मिसळून असते. काष्टी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना, जाणीव तैसी लक्षेना एकाएकी. काष्टातला अग्नी आपल्याला दिसत नाही आणि स्तब्ध असलेला वायू काय होत नाही? भासत नाही. म्हणून तो नाही म्हणता येत नाही. लक्षात घ्या. आपल्याला वायूशिवाय आपण जगू शकत नाही, परंतु एकदम शांत स्तब्ध वातावरण असताना आपल्याला त्याची जाणीव होत नाही. म्हणून आपण त्याचं अस्तित्व नाकारू शकत नाही. हे समर्थांना सांगायचं आहे. तसं जाणीव काय आहे हो? तशीच आहे. त्या प्रकारेच आहे. त्याचप्रमाणे जाणीव एकाएकी लक्षात येत नाही. पंचभूतात जाणीव म्हणजे सत्वगुण अर्थात पुढचे रजोगुण व तमोगुण ही भासत नाही असे म्हणता येत नाही. सगळेजण भासतात. सगळी गुण सत्वगुण रजोगुण तमोगुण हे काय आहेत? सूक्ष्म किंवा स्थूळ रूपाने असतातच. त्यांचं अस्तित्व असतं. हे समर्थांना सांगायचंय. भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी.
भूते वेगळाली दिसती, म्हणजे आपल्याला काय दिसतात व भूते पंचभूते निरनिराळी दिसतात आणि विचार करायला गेलं की ती एकच आहेत असे काय होतात आपल्याला भासतात. ह्यास्तव ह्याचा अनुभव मोठ्या सावधपणे घ्यावा. त्याप्रमाणेच प्रत्येक भूतात इतर भूतांचे काय आहेत अंश आहेत, त्याप्रमाणे त्रिगुणही आहेत. भूते भिन्न भिन्न दिसतात पण विचाराने पाहता ती काय आहेत हो एकच आहेत. ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुण माया, गुण मायेपासून तया गुणास जन्म. ब्रह्मापासून मूळ माया, ब्रह्मापासून काय झाली हो मूळ माया, आणि मूळ मायेपासून गुण माया, आणि गुण मायेपासून त्रिगुणोत्पन्न झाले. काय झाले म्हणजे समर्थांनी काय सांगितले इथं, ब्रह्मापासून मूळ माया तयार झाली, मूळ मायेपासून गुण माया तयार झाली, आणि गुण मायेपासून हे 3 त्रिगुण जन्माला आले. गुणापासून या भूते पावली स्पष्ट दसे ते, ऐसी यांची रूपे समजते निरोपिली. आणि ह्या गुणापासून या भूते काय सांगतायत समर्थ, ह्या काय जे गुणापासून पंचभूते उत्पन्न होत चालली त्या सर्वांची रूपे आपण सांगितली. अर्थात आकाश हेही गुणापासून झाले असाच आपला अभिप्राय दिसतो. लक्षात घ्या, आकाश गुणापासून झाले हे कदापि नाही घडले. शब्द गुणास कल्पिले आकाश वाया. आकाश गुणापासून झाले पण आकाश गुणापासून झाले हे कदापि घडलेच नाही. पण आकाश गुणापासून झाले म्हणणे योग्य काय होत नाही, आपल्याला वाटत नाही. कारण आकाशाचा गुण जो शब्द तो आकाशापासून झाल्याचे पूर्वी आपण काय केले ऐकले. 10व्या ओवीत सांगितलं ना समर्थांनी, आकाशापासून काय झालंय शब्द तयार झालाय. मग अर्थात आकाश गुणापासून झाले हे म्हणणे अगदी व्यर्थ आहे. शब्द गुणमाकाशम म्हणजे शब्द हा आकाशाचा गुण आहे असे जे शास्त्र सांगते ते काय खोटे आहे. आपला प्रश्न आहे हो हा समर्थ, म्हणजे आपल्याला काय पडतो सतत प्रश्न पडतात. बाबा तुम्ही 10व्या ओवीतच सांगितले आकाशापासून शब्द तयार होतो, मग आकाश गुणापासून तयार झाले असे आपण कसं म्हणू शकता. एक सांगता एकची भावी, उगीच करी गता गोवी, तया वेड्याची उगवी कोणे करावी. एक सांगता एकच भावी, या काय सांगितलंय अशी श्रोत्यानं शंका घेतली. ह्यावर समर्थ काय म्हणतात बघा, आपण घेतली शंका मग त्याच्यावरती समर्थ काय म्हणतात की एक सांगायला गेलो तर दुसरंच समजतो आणि उगच गोंधळ घालून बसतो. असल्या वेड्याची समजूत कुणी घालावी. म्हणजे समर्थ काय म्हणतात, अरे तुला काय सांगायला गेलो की तू दुसराच अर्थ काढतोय म्हटल्यावर असल्या वेड्या श्रोत्यांना कुणी सांगावं. म्हणजे काय हो, काय व्यवस्थित एखादी गोष्ट समजावायला गेलो हे ह्याच्यासारखं असतंय. मग तुम्ही आताच म्हणला होता की तसं नव्हतं म्हणून. म्हणजे समर्थ काय म्हणतायत की एखादी गोष्ट म्हणजे उदाहरण देऊन सांगतात बघा, त्या पद्धतीने समर्थ सांगायला गेले तरी हा श्रोता काय करतो त्यातून उलटा अर्थ काढतोय असं समर्थांना म्हणायचं. मग अशा वेड्याची समजूत कशी करायची, म्हणजे अशा श्रोत्याची समजूत घालणे कठीण आहे असं समर्थ म्हणताय तिथं. शिकविल्याही कळेना, उमजविल्याही उमजेना, दृष्टांतेही तर्केना मंदरूप. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, शिकवलेलं देखील काय होईना त्याला कळेना. कुणाला, श्रोत्याला. काय शिकवलं म्हणजे काय, समर्थ काय म्हणतात, शिकवलं तरी काय होत नाही कळत नाही, आणि समजून दिलं तर समजून पटत नाही, आणि दृष्टांताने दाखवले तरी तर्क चालत नाही. असा हा काय आहे बुद्धिमंद श्रोता, म्हणजे बुद्धी असून मंदरूप श्रोता. असा मंद श्रोत्याला सांगावे तरी कसे. समर्थ काय म्हणतात, अशा मंदरूप श्रोत्याला सांगावे तरी कसे. म्हणजे ही अवस्था काय आहे हो प्रत्येक श्रोत्याची आहे. समर्थ काय म्हणतायत, कसं सांगायचं, शिकवलं तरी कळेना, म्हणजे शिकवलं तरी कळेना,
उमजलं तरी उमजेना, म्हणजे कळलंय तरी बी न कळल्यासारखं आवानतोय. आणि एखादा दृष्टांत दिला, एखादं उदाहरण दिलं तरी ते काय होईना, त्याला त्याचा अनुमान लागना. म्हणजे काय, त्या तर्कावरती विश्वास बसेना. मग समर्थ म्हणले अशा मंदरूप श्रोत्याचं काय करायचं. भूताहुनी भूत थोर, हाही दाविला विचार, परी भूता वडील स्वतंत्र कोण आहे. भूताहुनी भूत थोर म्हणजे समर्थ काय म्हणतायत, भूताहून भूत म्हणजे आता इथं समर्थांना काय सांगायचंय, आता काय करायचं. समर्थ म्हणतात शिकवलं तर कळत नाही, समजून दिलं तर समजून पटत नाही, दृष्टांतान दाखवलं तरी तर्क चालत नाही, असा हा काय आहे, बुद्धिमंद श्रोता आहे. आता ह्या अशा बुद्धिमंद अशा मंद श्रोत्याला सांगायचं तर कसं. मग आता पुढं समर्थ काय सांगतात, एका भूतापेक्षा दुसरे भूत मोठे आहे हाही विचार पूर्वी सांगितला, पण त्या भूतापेक्षा दुसरे मोठे व स्वतंत्र असे कोण आहे. परत विचारला प्रश्न. भरत समर्थ काय म्हणतात बघा, जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक, मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म. जेथे मूळ माया पंचभूतिक म्हणजे काय सांगितलंय, जिथं मूळ मायाच पंचभूतात्मक अर्थात मिथ्या आहे, तेथे भूतांचा विचार तो काय राहिला. मूळ मायेच्या पलीकडे निर्गुण ब्रह्म तेवढे आहे. समर्थ काय म्हणतात, ही मूळ माया काय आहे हो, पंचभूतात्मक म्हणजे काय हो, नाशिवंत आहे. पंचभूत सगळी काय आहेत, नाशिवंत आहेत. आणि मग मूळ माये परते इथं काय आहे, एक विवेक काय आहे हो इथं. समर्थ म्हणतात की एकच विवेक घे बाबा. श्रोत्याला काय सांगतात की ही मूळ माया नाशिवंत आहे आणि शाश्वत काय आहे, तर एक निर्गुण ब्रह्म तेवढे काय आहे, शाश्वत आहे. ब्रह्मी मूळ माया झाली, तिची लीळा परीक्षिली, तवथे निखळ ओथिली भूते त्रिगुणाची. ब्रह्मी मूळ माया झाली, काय सांगितलं, ब्रह्मी मूळ माया झाली म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली. तिच्या स्वरूपाची किंवा विस्ताराची परीक्षा केली तर ती 3 गुण व 5 भूते अशी 8 निव्वळ ओतलेली मूस आहे, असंच काय होतं, दिसून येतं. ब्रह्मी भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार, आकाशभूत हा विचार उपाधी करिता. भूते विकारवंत चत्वार म्हणजे काय सांगितलंय, 4 चत्वार म्हणजे 4 भूते विकारवंत चत्वार. चत्वार म्हणजे काय हो, 4 भूते विकारयुक्त म्हणजे विकार पावणारे आहेत. आकाश मात्र काय आहे हो, निर्विकार आहे. आकाशभूत आहे हे उपाधीमुळे म्हणावायचे, आकाश हे वास्तविक भूत आहे असे नव्हे. बघा म्हणजे काय म्हणायचंय, या पंचमहाभूतामधील आकाश हे काय आहे हो, निर्विकार आहे. आणि फक्त त्याला काय हो उपाधी करता त्याला काय दिलंय, भूत म्हणून ही उपमा दिलेली आहे. असं समर्थ समजून सांगतायत आपल्याला. काय, आकाश हे मुळात निर्विकार आहे, त्याला कोणती उपाधी लागत नाही. परंतु आपल्याला समजण्यासाठी ते पंचमहाभूतांमध्ये आकाश हे कसं आहे व निर्विकार आहे, आपल्याला कळण्यासाठी त्याला काय केलंय, पंचमहाभूतामध्ये भूत म्हटलेलं आहे. असं समर्थ सांगतायत आपल्याला. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव, तैसाच हाही अभिप्राव आकाशाचा. पिंडी व्यापक म्हणून जीव म्हणजे काय सांगितलंय हो, पिंडी व्यापक म्हणून जीव पिंडाला व्यापून असतो, ब्रह्माचा अंश पिंडाला व्यापून असतो म्हणून काय हो, जीव व म्हणजे ब्रह्माचा अंश पिंडाला व्यापून असतो म्हणून जीव व ब्रह्मांडाला व्यापून असतो म्हणून शिव असे म्हणायचे. त्याचप्रमाणे हा आकाशाचा विस्तार आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय आपण म्हणतो, म्हणजे ब्रह्माचा अंश पिंडाला व्यापून असतो म्हणून तिथं जीव आला आणि ब्रह्मांडाला ज्यावेळेस व्यापून असतो तेव्हा शिव असे. त्याप्रमाणे ह्या आकाशाचा काय आहे, विस्तार आहे.
पिंडाच्या उपाधीसाठी जीव व ब्रह्मांडाच्या उपाधीसाठी शिव असे सांगितले, म्हणून जीव व शिव सत्यार्थाने पाहिला जाणे वेडेपणाचे आहे. तसे उपाधिस्तव आकाश भूतात धरले, म्हणून इतर 4 भूताप्रमाणे तेही गुणापासून झाले असे समजणे काय आहे, व्यर्थ आहे. बघा उदाहरण कशाचं दिलंय समर्थांनी, की बाबा ब्रह्माचा अंश म्हणून पिंडाला आपण जीव म्हणतो आणि हे म्हणजे उपाधीसाठी, पिंडाच्या उपाधीसाठी जीव आणि ब्रह्मांडाच्या उपाधीसाठी शिव म्हणून काय प्रत्यक्षात आपण पाहायला जातोय का? तसं समर्थ काय म्हणतायत, की आपल्याला कळण्यासाठी काय केलंय, त्या आकाशाला काय दिलंय, आपण आकाशाला त्याप्रमाणेच काय दिले व भूत ही उपमा दिलेले, म्हणून काय तुम्ही हे करणार आहे का, त्याला त्या 4 जणाच्या ह्याच्यातच धरणार आहे का? तुम्ही नाही धरू शकत. तसं उपाधीमध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले, इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप. उपाधीमध्ये सापडले, काय म्हटलंय, उपाधीमध्ये सापडले व सूक्ष्मपणाने विचार करता भासले, एवढ्याच साठी आकाशाची भूतात गणना करायची. उपाधीमुळे व भासरूप असल्यामुळेच आकाश काय व भूतात गणले जाते. आकाश अवकाश तो भकास, परब्रह्म ते निराभास. उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म. आकाश अवकाश तो भकास, काय सांगितलंय, आकाश अवकाश तो भकाश. इथं काय सांगितलंय, आकाश अवकाश भकास म्हणजे भासरूप म्हणजे शून्य असल्यामुळे, म्हणजे शून्य पोकळी किंवा काही नाही असं त्याचं वर्णन करतात. आणि परब्रह्म हे काय आहे, निराभास आहे. उपाधी आहे म्हणून आकाशाला भूत म्हणायचे नाही, तर उपाधी रहित जे आकाश तेच काय वो परब्रह्म होय. समर्थांना काय म्हणायचं इथं, उपाधी विरहित जे आकाश आपण आहे म्हणतो तेच काय वो परब्रह्म होय. जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणांचे प्रमाण, येथे निरोपले त्रिगुण रूपे सहित. जाणीव नेणीव मध्यमान, जाणीव म्हणजे काय आपण बघितले, जाणीव म्हणजे सत्वगुण, नेणीव म्हणजे तमोगुण, मध्यमान म्हणजे काय व रजोगुण, म्हणजे जाणीव व नेणीव यांचं मिश्रण म्हणजे काय व रजोगुण. हेच गुणांचे परिमाण म्हणजे माप आहे. हेच काय आहे, गुणांचं माप आहे. ह्या ठिकाणी तिन्ही गुण त्यांच्या स्वरूपासह सांगितले. ह्या गुणात गुणरूपेही आली असे काय व्हावे, जाणावे. प्रकृती पावली विस्ताराते, पुढे एकाचे एकची होते. विकारवंतची तयाते नेमकायचा. प्रकृती म्हणजे प्रकृतीचा विस्तार झाल्यानंतर पुढे एका स्वरूपाचे भलते दुसरे अष्टदा स्वरूप बनते. विकार पावणारेच ते, त्याचा नियम काय सांगावा. तिच्यात एकापासून अनेक झाले, त्याचा ताळमेळ कसा ठेवायचा. म्हणजे प्रकृतीचा विस्तार झाल्यानंतर पुढे एका स्वरूपाचे दुसरे स्वरूप बनते, मग त्याचा नियम काय सांगावा ते पावणारच ना. तसंच घडणार आहे. प्रकृती पावली विस्ताराते, पुढे एकाचे एकची होते. विकारवंतची तयाते नेमकायचा. त्यांना नियम आहे का, त्यांचं ते होणारच आहे. काळे पांढरे मिळविता, पारवे होते तत्वता. काळे पिवळे मिळविता, हिरवे होय. कलर दिलाय समर्थांनी. इथं काय सांगितलंय समर्थांनी, काळा आणि पांढरा एकत्र केलं तर पारवा कलर होतो, व काळा आणि पिवळा मिसळल्यास काय होतं, हिरवं होतं. म्हणजे असे अनेक रंग काय होतात, तयार होतात. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे, कलर एक कलर दुसऱ्या कलरमध्ये मिसळला की तिसरा कलर काय होतो, तयार होतो. ऐसे रंग नाना परी मिळविता पालट धरी. तैसे दृश्य हे विकारी विकारवंत. ऐसे रंग नाना परी, काय सांगितले, अशा अनेक प्रकारच्या रंगांचे मिश्रण केले असता अनेक प्रकारचे नवे निरनिराळे रंग होतात. तसे दृश्य हे
विकारवंत असल्यामुळे विकारच उत्पन्न होतात. म्हणजे दृश्य प्रकृती अनंत विकार काय होते हो, जन्माला घालते. एका जीवने नाना रंग, उमटो लागती तरंग. पालटाचा पालटाचा लाग वेग, किती म्हणून पाहावा. एका जीवने नाना रंग, काय सांगितलंय हो. एका जीवने म्हणजे एका पाण्यावर अनेक तरंग येऊन अनेक रंग उमटतात. ह्या फेर बदलाचा प्रकार किती म्हणून पाहावा. म्हणजे नित्य पालटणाऱ्या ह्या विकारी दृश्याबद्दल काय सांगावे. एका उदकाचे विकार, पाहता दिसती अपार. पाचा भूतांचे विस्तार, 84 लक्ष योनी. एका उदकाचे विकार, काय सांगितलंय हो. एका म्हणजे एका पाण्याच्याच विकारांचा विचार केला असता ते काय आहेत हो, असंख्य आहेत. तसेच 84 लक्ष योनीचा हा विस्तार अवघ्या काय हो, 5 भूतांचाच आहे. एका उदकातून अनेक विकारांचा तसा पंचभूतातून 84 लक्ष योनीचा काय हो झालाय, विस्तार झालाय. समर्थ काय म्हणतायत, म्हणजे एका पाण्यातच विकारांचा विचार केला असता असंख्य आहेत. पाण्यामध्ये अनेक जीव आहेत का नाही, पाण्यामध्ये अनेक विकार आहेत. त्या विकारांचा विचार केला तर या 84 लक्ष योनीचा हा विस्तार अवघ्या कशाचा आहे हो, 5 भूतांपासूनच बनतात ना. हे जे 84 लक्ष योनी आहेत हा सगळा काय हो, 5 भूतांचाच काय आहे हो, विस्तार आहे. नाना देहाचे बीज उदक, उदकापासून सकळ लोक. किडा मुंगी स्वापदादिक, उदकेची होय. नाना देहाचे बीज उदक, अनेक देहांचे बीज उदकच आहे. म्हणजे उदका म्हणजे पाण्यापासून अनंत देह झाले. सर्व लोक, किडा मुंगी श्वापदे इत्यादी सर्व जीव एका उदकापासूनच झालेले आहेत. शुक्लित श्रोणित म्हणजे नीर, त्या नीराचे हे शरीर. नखे दंत अस्ति मात्र, उदकाच्या होती. समर्थ काय सांगतायत बघा. शुक्लित श्रोणित म्हणजे नीर. काय सांगितलं इथं, पुरुषाचे शुक्र म्हणजे पुरुषाचे शुक्र व स्त्रियांचे शोणित म्हणजे पुरुषांचे रेत आणि स्त्रियांचे रक्त म्हणजेच पाणी. त्या पाण्याचेच हे शरीर आहे. तेव्हा मनुष्य योनी उदकापासूनच झाली असल्याचे उघड आहे. म्हणजे काय हो, पुरुषाचं रेत आणि स्त्रियांचं रक्त याच्यापासून हे आपला हा देह काय झालेला आहे, तयार झालेला आहे. आणि नखे दात हाडे ही सर्व काय हो, पाण्यापासूनच तयार होतात. समर्थांना आपल्या शरीराचं मूळ कशामध्ये आहे, पाण्यामध्येच आहे हे समर्थांनी सांगितलेलं आहे. मुळ्यांचे बारीक पागोरे, तेने पंथे उदक भरे. त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र. काय सांगितलंय, झाडांच्या मुळांना पांगारे म्हणजेच काय बारीक तंतू असतात, त्यांच्याद्वारे पाणी वर चढून त्या पाण्याने प्रत्येक वृक्ष काय होतो, मोठा होतो ना, विस्तार पावतो. आम्रवृक्ष मोहरा आले, अवघे उदका करिता झाले. फळी फुली लगडले सावकाश. आंबवृक्ष मोहरा आले म्हणजे आंब्याला म्हणजे आंब्याची झाडे मोहराने काय होतात हो, लगडतात. फुलांनी व फळांनी यथास्थित भरून जातात. हे सर्व कशामुळे होते हो, पाण्यामुळेच होते. म्हणजे हे विकार कोणाचे आहेत, मनुष्य विकार पण कोणाचं आहे, म्हणजे निर्मिती कोणापासूनची आहे. समर्थांना काय सांगायचंय, हे सर्व विकार कोणाचे आहे, उदकाचेच. खोड मोडून आंबे पाहता, तेथे दिसेना सर्वता. फांद्या फोडून फळे पाहता, ओली साले. आता बघा, आंब जर आपल्याला काय पाहिजे, आंब्याच्या झाडावरून आंबा काढायचा आहे म्हणून खोड फोडलं म्हणजे खोड फोडून आंबा पाहायला गेलो तर तिथं मुळीच काय दिसत नाही, काय दिसत नसते खोडामध्ये. फळ पाहण्यासाठी फांद्याच्या म्हणजे खांद्याच्या ढलप्या काढल्यानंतर ओली काय दिसतात हो, सालच दिसतात ना. बुंद्याची जी
बुंद्याची जर आपण साल काढली म्हणजे फळं काढायसाठी जर झाड असं हे केलं सोललं तर ती काय निघणार आहे, व सालच निघणार आहे ना, ओली साल. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे. मुळापासून शेवटवरी म्हणजे काय सांगायचं समर्थांना, असे मुळापासून शेंड्यापर्यंत जर पाहिलं, झाड खोलत गेलो आपण, बुंद्यापासून शेंड्यापर्यंत जरी झाडाला असं खोलत गेलो आपण त्याला, तर त्याच्या आतमध्ये फळ दिसत नाही. त्या ठिकाणी फळ जळरूपाने असते. हे सुज्ञांनी म्हणजे हे ज्ञानी लोकांनी विवेकानं समजावं. म्हणजे फळ आता मोहर लागल्यावर फळ येणारच आहे ना त्याला, परंतु ते फळ झाडामध्ये अस्तित्व आहे त्या फळाचं, पण कशाच्या रूपात आहे हो, पाण्याच्या रूपामध्ये अस्तित्व आहे. हे आपण कसं जाणायचं, ज्ञानी समर्थ म्हणतात सुज्ञांनी हे जाणावं, विवेकाने हे जाणावं. काय की बाबा सूक्ष्म रूपाने पाण्याच्या स्वरूपामध्ये ह्या झाडामध्ये त्या फळाचं काय आहे, अस्तित्व आहे. दाखवू शकत नाही आपण फळ, परंतु त्या फळाचं अस्तित्व त्या झाडामध्ये पाण्याच्या स्वरूपामध्ये आहे. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे. समर्थ सांगतायत विवेकानं जाणून घ्या. विवेकी लोक जाणतात की काय हो, फळ पाण्याच्या स्वरूपामध्ये फळ तिथं अस्तित्व आहे फळाचं. त्याची जळ शेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे, एकाचे एकची घडे येणे प्रकारे. त्याची जळ शेंड्या चढे म्हणजे मुळाला जे पाणी मिळतं तेच कुठं जातं, शेंड्याकडं जातं. म्हणजे तिथं पाणी जेव्हा शेंड्यापर्यंत पोहोचते तेव्हा झाड फळांनी काय होते, भरून जाते. अशा प्रकारे एकाचेच दुसरे स्वरूप बनते. तेच जळ शेंड्यापर्यंत चढले व अनंत आंबे लगटले म्हणजे एकाचे अनंत घडल्याचे काय पाहून काय वाटतं आपल्याला, कौतुक वाटतं ना. आपल्याला वाटतं की बाबा खूप सारं आंबं लागलेत, परंतु हा सगळा चमत्कार कुणाचा आहे, पाण्याचा. पाणीच नसेल तर शेंड्यापर्यंत काय पोचणार आहे, पोचूच शकत नाही. पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद, सूक्ष्म दृष्टीने विशद होत आहे. पत्रे पुष्पे फळे भेद काय सांगितलंय हो, पत्रे अशा रीतीने पाने फुले फळे ह्यांचे भेद किती म्हणून काय करावं, सांगावं. सूक्ष्म दृष्टीनं पाहायला गेल्यास हे स्पष्ट होत जाते, कळत जाते. भूतांचे विकार सांगो किती क्षणक्षणा पालटती, एकाचे एकची होती नाना वर्ण. भूतांचे विकार सांगो किती, समर्थ काय म्हणतात की भूताचे विकार किती सांगावेत, ते क्षणाक्षणाला काय असतात, बदलत असतात. एकाचे दुसरे व दुसऱ्याचे तिसरे असे त्यांचे काय होतात, अनेक रंग होतात. म्हणजे काय हो, भूतांचे क्षणोक्षणी अनंत पालट होतात. हे सर्व कुठवर सांगू, समर्थ म्हणतात त्रिगुण भूतांची लटपट पाहो जाता हे कटपट, बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा. त्रिगुण भूतांची लटपट काय सांगितलंय हो, त्रिगुण तीन त्रिगुण व पंचभूत यांची लटपट पाहायला लागले म्हणून हे इतके सांगण्याची खटपट करावी लागली. म्हणजे काय, आपण अष्टधा प्रकृती काय आहे पाहायला गेलो म्हणजे समर्थांना विचारलं म्हणून समर्थ काय म्हणतात, एवढी सांगण्याची काय करावी लागली, मला खटपट करावी लागली. त्यांची अनेक रूपे व अनेक फेरबदल ह्यांचे किती वर्णन करायचं म्हणजे तुम्हाला काय होईल, कळेल. एका ओंकारापासून अनेक वर्ण होतात ते असेच. समर्थ काय म्हणतात, एका ओंकारापासून अनेक वर्ण तयार होतात. ते कसे होतात ते आता सांगितलं ना. नुसतं एका झाडाच्या मुळाला पाणी मिळालं तर शेंड्याला कितीतरी आंबे लागतात. म्हणजे हे काय उत्पत्तीच आहे ना पाण्यापासूनचीच. समर्थ म्हणतात तुम्हाला समजण्यासाठी किती उदाहरण देऊन सांगू अजून, तरी तुम्हाला काय होत नाही, लवकर समजत नाही. त्रिगुणांची लटपट त्रिगुणभूतांची लटपट पाहो जाता हे खटपट, बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा. ये प्रकृतीचा निरास
विवेके वारावा सावकास, मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा. ए प्रकृतीचा निरास. समर्थ काय म्हणतात, हा म्हणजे विवेकाने हळूहळू अष्टधा प्रकृतीचा काय करावा, निराश करावा. आणि मग जो परमात्मा परेश आहे त्याचे अनन्य भावाने काय करावे, भजन करावे. म्हणजे काय हो, सारी खटपट व लटपट त्रिगुण व पंचभूत ह्यांची आहे. किती रंग किती रूपे झटपट पालटत असतात. हा सारा अष्टधा प्रकृतीचा काय आहे हो, खेळ चालला आहे. विवेकाने प्रकृती दूर सारून तिचा निराश करून निर्गुण निराभास परमात्मा काय करायचा आहे, आपल्याला अनन्य भावाने पूजायचा आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, हे जे आपण जी खटपट करतोय हे सगळं काय करायचंय हो, बाजूला सारायचंय. कारण का हो, आपल्याला कोण पाहिजे, तो परमात्मा. आपल्याला कोणाला भेटायचा हो, तो निर्गुण निराकाराला भेटायचे. समर्थ म्हणतात की आपल्याला जर त्या निर्गुण निराकाराला भेटायचं असेल, अनन्य भावे त्याला जर भजायचं असेल, तर हे सगळं विवेकाने काय केलं पाहिजे, बाजूला सारलं पाहिजे. जे काय शंका कुशंका येतात त्या काय केल्या पाहिजेत, आपण बाजूला सारल्या पाहिजेत. आणि काय केलं पाहिजे हो, त्या निर्गुण निराकाराला शोधलं पाहिजे. म्हणजे विवेक वापरून, म्हणजे विवेकानं ह्या प्रकृतीचा, हा सृष्टीचा पसारा ओलांडून पुढे जाऊन आपल्याला त्या परब्रह्माशी एकरूप होऊन, म्हणजे एकरूप होता आलं पाहिजे. कारण आपल्या जीवनाचा सगळ्यात आनंद कशात असेल हो, आपल्या सर्व जीवन कशावर अवलंबून आहे, त्या परब्रह्मासाठी आहे. याची जाणीव आपल्याला समर्थांनी ह्या अध्यायामध्ये करून दिलेली आहे. काय समर्थ म्हणतायत की बाबा, हा सगळा म्हणजे हा जो प्रकृतीचा सृष्टी आहे, हा पसारा बघतोय, दृष्टीला दिसतोय. भौतिक सुख आपल्याला किती हो असं खेचतायत. म्हणजे एकापासून एक निर्माण होत आहेत, हा सृष्टीचा पसार आहे. एकापासून अनेक निर्माण होत आहेत, उत्पन्न होत आहेत. आपण पण त्यातच आलो. 84 लक्ष जीव योनी निर्माण केल्या कुणी, झाल्या कुठून तयार, अष्टधा प्रकृतीमधून तयार झाल्या. समर्थ म्हणतात ठीक आहे, आपण बघितलं ही सगळी खटपट आहे आणि आपली जीवनात काय चालली हो, अखंड. समर्थ म्हणतात भाग समजून घ्यायचा, द्वैत अद्वैत भाग समजून घ्यायचा. आपली पण संसारात काय चालले हो, अखंड खटपट चालले. समर्थ म्हणतात एवढा हा सृष्टीचा पसारा, आपल्या संसाराचा पसारा बाजूला सारून आपल्याला त्या परब्रह्माशी एकरूप होता आलं पाहिजे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, शंका कुशंका मंदबुद्धी सारखं आपण त्या परब्रह्मावरतीच काय घेत बसतोय हो, शंका घेत बसतोय, शंका कुशंका घेत बसतोय. म्हणून समर्थ काय म्हणतात, अरे मंद बुद्धीसारखं करू नको. तुला कितीही समजावून सांगितलं तरी तू सारखं काय घेतोय, शंका घेतोय. म्हणून समर्थाला पुन्हा पुन्हा काय द्यावं लागतंय, श्रवण द्यावं लागतंय. मग समर्थ काय म्हणतात, अरे हा सृष्टीचा पसारा असाच वाढत राहणार आहे, त्यात काय घट होणार आहे का हो. आज आपण आहे, उद्या आपल्या ठिकाणी दुसरं कोणतरी असणार आहे. म्हणजे काय होणार आहे हो, हा सृष्टीचा पसारा बदलत राहणार आहे, सगळं वाढत राहणार आहे. परंतु आपण काय केलं पाहिजे, हा सर्व पसारा बाजूला सारून आपल्याला त्या एका परब्रह्माला शरण जाता आलं पाहिजे. कारण आपल्याला त्या परब्रह्माला शरण जाऊन त्या परब्रह्माशी आपल्याला काय होता आलं पाहिजे हो, एकरूप होता आलं पाहिजे. समर्थ रामदासांनी हा जो दासबोध ग्रंथ लिहिला आहे, तो कुणासाठी लिहिला आहे हो, फक्त आपल्यासाठी. प्रत्येक मनुष्य योनीला, बाकीच्या जीवांना आहे का हो, बाकीचे जीव आहेत मनुष्य सोडून बाकीच्या जीवांना हे जाणीव आहे का, नाही, जाणीव नाही. जाणीव फक्त कोणाला आहे हो, मनुष्यालाच आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, आलोय जन्माला, आपलं महत्भाग्य आहे की आपण मनुष्य योनीत काय आलोय, जन्माला आलोय. आणि आपल्यावर एवढी परमेश्वराची एवढी कृपा आहे की परमेश्वर कृपेने आपल्याला काय हो, हा ग्रंथ वाचायला मिळतोय, श्रवण करायला मिळतोय. आध्यात्मिक म्हणजे आपल्याला आलो मनुष्य जन्मात येऊन आपल्याला समर्थांनी काय दिलंय हो, हे श्रवण दिलंय. आपल्यासारखं महत्भाग्य आपलंच, लक्षात घ्या. म्हणून समर्थ काय म्हणतात, विवेकानं काय करा, मिळालंय ना महत्भाग्य, हाताशी आलंय ना, तर काय करा, ह्या सर्व प्रकृतीचा निराश बाजूला सारा आणि काय करा, सावकाश
त्या परमेश्वर परेशाला काय करा, अनन्य भावे शरण जाऊन त्या परमेश्वराला काय करा, त्याच्याशी एकरूप व्हा. अनन्य भावे त्या परमेश्वराशी, त्या परब्रह्माशी काय व्हा, एकरूप व्हा. हेच आपल्या जीवनाचं एक लक्ष असलं पाहिजे की काय हो, त्या परब्रह्माशी आपल्याला काय व्हायचंय, एकरूप व्हायचंय. म्हणून हा सगळा पसारा बाजूला सारून आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, अनन्य भावे त्याला काय करता आलं पाहिजे, भजता आलं पाहिजे त्या परब्रह्माला. आणि काही लागतंय का हो त्याला, काय आपलं मागतोय का तो आपल्याकडे, काही मागत नाही. सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवची बोलला. काय काय म्हटलाय हो, परब्रह्माला काय अभिप्रेत आहे, अरे हा सगळा जो प्रपंच संसाराचा पसारा आहे तो सोडून दे म्हणत नाही, तो करत असताना फक्त माझे आंतरिक आहे. समर्थांना इथं काय सांगायचं हो, जाणीव ठेवा. जाणीव म्हणजे सत्वगुण. म्हणजे काय हो, जाणीव ठेवा. जाणीव असेल तरच काय होणार आहे हो, तो परब्रह्म मिळणार आहे. हे समर्थांना सांगायचंय. पहिल्या सुरुवातीच्या ओवीपासून शेवटपर्यंत समर्थांनी एकच काय सांगितलंय, जाणीव असली पाहिजे. मनुष्याकडे जाणीव म्हणजे सत्वगुण असला पाहिजे. जाणीव असेल तरच परब्रह्माशी आपल्याला काय होता येतं हो, एकरूप होता येतं. म्हणून समर्थांनी आपल्याला काय सांगितलंय, सर्व पसारा बाजूला सारून, म्हणजे अंतकरणात रिअल म्हणजे प्रत्यक्षात काय करचाल, सगळं सोडून देचाल असं नाही सांगितलेलं समर्थाने. प्रपंच संसार करत असताना भूमिका काय करायची, आपल्याला बदलायची. आणि अंतरातून अनन्य भावे त्या परमात्म्याला काय करायचंय, आपल्याला शरण जाऊन त्याचं भजन करायचंय, त्याची उपासना करायची. आणि अनन्य भावे त्याला काय जायचंय, शरण जायचंय. ये प्रकृतीचा निरास, विवेके वारावा सावकाश, मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम समास 6. जय जय रघुवीर समर्थ.